मरणे रे गेली चराया दोन्ही तव त्या पारध्याने बाण लावी लागूनी. पक्षी आणि पक्षिणी पिण्यासाठी चरायला गेली जंगलामध्ये, पण अचानक पारधी आला आणि त्या पारध्यामध्ये पारध्याच्या जाळ्यामध्ये गोतल्यामुळं लेकरे गेले आणि स्वतःच जीवन संपलं आणि देव दूर राहिला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणून तुकोबाराय म्हणतात सावधान व्हा, विषयाच्या रानात न भटकता या ब्रह्मरसाचं सेवन करा. घ्या रे हो नका रानभरी. रानभरी शब्दाचा अर्थ आहे विषयाच्या रानात भटकू नका मायबाप. या रसामध्ये जसा आनंद आहे जगामध्ये कुठंच नाही. ब्रह्मरस तुका म्हणे घास आणि मुखी घाली ब्रह्मरस, किंवा तुका म्हणे ब्रह्मरसे झाले सरीशे भोजन. का हो तुकोबाराय किती वेळ झालं सांगता ब्रह्मरसाचं सेवन करा. ब्रह्मरसाचं सेवन नेमकं रस म्हणजे काय? तुकोबारांनी त्याचं उत्तर एका प्रमाणामध्ये दिलं आहे का. हा रस आनंदाचा. हा रस सगळ्याला सेवन करता येतं, लक्ष देऊ नाही का. कोणता रस आहे? घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पाविल. या नामचिंतनाचा रस तुकोबारांनी सेवन केला, जीवन अजरामर झालं. या नामचिंतनाचा रस ज्ञानोबारांनी सेवन केला, जीवन अजरामर झालं. याच नामचिंतनाचा रस संत मीराबाईने सेवन केला, जीवन अजरामर झालं. मीराबाईला विचारलं, बाई राजा